6च्या सुमारास पालघर वाघोबा घाट उतरणीच्या भागामध्ये एक ॲक्सिडेंट झालेला आहे। हा अपघात झालेला हायवा आणि इकोमध्ये बघायला गेलं तर जो हायवाचा ड्रायव्हर आहे रमेश व गाडी मालक आहे वरईचे राजकुमार। मिळालेल्या माहितीनुसार हायवा हा अतिवेगाने होता आणि त्याच्या पुढे ही इको गाडी होती। इको गाडीचे जे मालक आहेत ते निहेचे आहेत, भरत टोकरे म्हणून आहेत। ते गाडी जात असताना मागून हायवा जोरात आली आणि त्यांनी ह्या इकोला धडक दिलेली आहे। आपण बघू शकता त्यामध्ये ह्या अपघातामध्ये इकोचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तसंच जी हायवा आहे ही हायवा अतिवेगाने असल्यामुळे ती जाऊन डायरेक्ट झाडाला ठोकलेली आहे। आणि तसंच बघायला गेलं तर ही हायवा आहे ती ओव्हरलोड भरलेली आहे, कारण जसं बघायला गेलं तर गाडीमध्ये माल असेल किंवा ती रस्त्यावर पडू नये ह्याच्यासाठी हिरव्या कलरचा फडका लावला जातो, पण तो एकंदरीत तो फडका सुद्धा नाहीये, म्हणजे एकंदरीत ते पण उल्लंघन केलेलं आहे। तसेच ह्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पालघरचे पोलीस हवालदार भास्कर चौधरी आहेत, तसेच पोलीस शिपाई तुकाराम देशमुख हे तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले आहेत। कारण अपघात झाल्यानंतर दोन्ही बाजूनी वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या, पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं। पोलिसांना माहिती पडल्यानंतर तात्काळ ह्या घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जी दोन्ही बाजूंची मार्गिका आहे ती खुली केलेली आहे। एकंदरीत बघता हायवा चालक आहे त्याची चुकी आहे, त्यांनी इकोचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत। आता बघूया ह्या इकोला नुकसान भरपाई मिळते का। या अपघातामध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। तसेच इको या गाडीमध्ये फक्त चालक असल्यामुळे त्याला किरकोळ पायाला दुखापत झालेली आहे व इको गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालघर पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। एकंदरीत बघता हायवा या गाडीमध्ये माती मुरुम भरलेला होता व इको गाडीला मागून येऊन हायवा या गाडीने धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे। कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, पालघर। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।